आज आपण करणार आहोत साबुदाणा थालीपीठ। श्रावणचा महिना आहे, श्रावण सोमवार चालू आहेत आणि आपण खिचडी ही तर नेहमी खातच असतो, पण उपवासाचं आपण वेगळं काय करू शकतो तर ही डिश नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल। खूप झटपट होते। तर नमस्कार, वेलकम टू रेक्स किचन कट्टा। माझं नाव आहे रेखा आणि आज आपण पाहणार आहोत उपवासाचे साबुदाणा थालीपीठ। खायला फार सुंदर होतात, झटपट होतात। तर चला करूयात सुरुवात। तर इथे आपल्याला साबुदाणा लागणार आहे 1 वाटी। याला मी जवळजवळ 5 ते 6 तास भिजत ठेवलेला होता। तुम्ही बघू शकता, अगदी हाताने 2 बोटाने त्याला हे केल्यानंतर ते सहजपणे बारीक होत आहे। एवढा भिजवून घेतलेला आहे। याला तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता। तर आता हे एका मिक्सरच्या जारमध्ये आपण याचं एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत। त्यासाठी थोडंसं पाणी घेऊयात आणि याला मिक्सरमधून आपण एकदम अशी छान अशी मऊसर पेस्ट बनवून घ्यायची आहे। बघू शकता, एकदम मऊसूद अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर अशीच पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। तर ही आपली पेस्ट बनवून तयार आहे। आता इथे मी उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहेत, ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत। या पद्धतीने बटाटा किसून झालेला आहे। आता यामध्ये तिखट होण्यासाठी इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे, साधारण 4 ते 5 आहे। याचं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालूयात याच्यामध्ये। यानंतर जिरे घेतलेले आहे 1 चमचा, ते पण याच्यामध्ये ॲड करूया। तुम्हाला जिरे जर आवडत नसेल किंवा उपवासाला तुम्ही जिरे खात नसाल तर टाकलं नाही तरी हरकत नाही आहे। इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचं कूट करून घेतलेलं आहे। शेंगदाणे बारीक करून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं टरफल एकदम बाजूला करून त्याचं कूट करून घेतलेलं आहे। तर साधारण 4 चमचे आहेत, ते पण याच्यामध्ये ॲड करूयात आणि चवीपुरतं आता मीठ घालूयात। आता जी आपण पेस्ट बनवलेली होती साबुदाण्याची, आता ती याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत। आणि आता जरासं पाणी घेऊयात आणि व्यवस्थित हे सगळं एकजीव झालं पाहिजे तसं मिक्स करून घेऊयात। आणि इथे काळजी घ्यायची आहे की हे बॅटर जे आहे ना, ते एकदम पातळ असं नसतं आणि खूप घट्टही नसतं। तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे। तर ही कन्सिस्टन्सी नक्की व्यवस्थित बघा आणि अशीच आपल्याला हे थालीपीठ करण्यासाठी हवी आहे। खूप पातळ केले तर व्यवस्थित थालीपीठ होत नाहीत याचे। तर आता एक तवा घेऊया, त्याच्यामध्ये 1 चमचा मी तेल सोडत आहे आणि ते व्यवस्थित तव्याला सगळीकडे पसरून आपल्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं थालीपीठ टाकल्यानंतर त्याला चिटकणार नाही। आणि इथे आणखी एक दुसरी काळजी घ्यायची आहे की तवा एकदम मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे। खूप जर तवा गरम असेल तर हे थालीपीठ पसरणार नाही, ते तव्याला चिटकून राहील आणि आपल्याला पोळी जशी हवी आहे, थालीपीठ जसं करायचं आहे तसं होणार नाही। तर काळजीने आपल्याला एकदम मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि एकदम गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच याला आपल्याला दुसऱ्या साईडला भाजून घ्यायचं आहे। तर एकदम गोल्डन होईपर्यंत एक साईडला तोपर्यंत आपल्याला याला भाजत राहायचं आहे आणि नंतरच आपल्याला याला दुसऱ्या साईडला भाजून घ्यायचं आहे। तर अतिशय सुंदर असं दिसत आहे, छान असं भाजलं गेलेलं आहे। दोन्ही साईडने आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। तर छान कलर आलेला आहे। तर ही आपलं पहिलं साबुदाण्याचं थालीपीठ बनवून तयार आहे। त्याच पद्धतीने दुसरं थालीपीठ पण करून घेऊयात आणि अगदी अलगद हाताने आपल्याला हे थालीपीठ सोडून घ्यायचं आहे। आणि बघू शकता, एकदम गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच याला दुसऱ्या साईडला आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने सगळे थालीपीठ करून घेऊयात। आता यासाठी लागणारे आपण चटणी बनवून घेऊयात। यासाठी मी दही घेतलेलं आहे, जिरे घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि मीठ घेतलेलं आहे। तर सर्वात प्रथम मी ते शेंगदाणे जे आहेत ते आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। त्याच्यामध्येच 2 मिरच्या आणि जरासं मीठ घालून आपण हे वाटण करून घेऊयात। तर हे आपलं वाटण बनवून तयार आहे, एकदम पेस्ट करून घेतलेलं आहे। आता या दह्यामध्ये
आता दही साधारण मी 3 ते 4 चमचे घेतले आहे. याच्यामध्ये ही जी पेस्ट केलेली आहे आपण ती ॲड करूयात आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. तर ह्या थालीपीठांबरोबर ही चटणी फार सुंदर लागते, नक्की ट्राय करून बघा. आता 1 चमचा तेल घेऊयात आणि याच्यावरती आपण फोडणी देणार आहोत. आणि इथे जिरा घेतलेला आहे साधारण 1 चमचा आणि आता ही फोडणी या मस्तपैकी दह्यावरती आपण टाकून घेऊयात. बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली ही चटणी बनून तयार आहे. जिऱ्याची टेस्ट फार सुंदर लागते, दही आणि मिरची, तिखट, जिऱ्याचा फ्लेवर. तर ही चटणी पण आपली थालीपीठासाठी बनून तयार आहे. तरी हे थालीपीठ बनून तयार आहे. गरम गरम खायला फार टेस्टी लागतात. ही डिश नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला मात्र विसरू नका. तर अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार. डिश पाहून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपण काय करणार आहोत. तर आज आपण करणार आहोत उपवासाचे साबुदाण्याचे वडे. श्रावणचा महिना आहे, खूप जणांचे उपवास असतात आणि या अगोदर पण आपण उपवासाच्या डिशेस पाहिलेल्या आहेत. त्याच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत आहेत, त्या पण तुम्ही पाहू शकता. तर वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊसर, खायलाही फार सुंदर लागतात आणि विशेष म्हणजे खूप झटपट होतात, कमी साहित्यामध्ये बनतं. वेलकम टू डेज किचन कट्टा. माझं नाव आहे रेखा आणि आज आपण करणार आहोत साबुदाण्याचे वडे. तर चला करूयात सुरुवात. तर सर्वात प्रथम इथे आता साबुदाण्याचे वडे म्हणल्यानंतर साबुदाणा तर लागणार आहे आणि नेहमीप्रमाणे मी तो रात्रभर भिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 2 बोटाच्या साहाय्याने तो प्रेस केल्यानंतर सहजरित्या बारीक होत आहे. एवढा मऊसर असा भिजवून घेतलेला आहे. आता एक मिक्सरच्या जारमध्ये इथे मी 3-4 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याला भाजलेलं आहे आणि त्याचं टरफल हे बाजूला केलेलं आहे. तर आता हे मिक्सरच्या जारमध्ये ॲड करूयात. आणि इथे हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट होण्यासाठी. तुम्ही याऐवजी लाल तिखटही वापरू शकता ज्याच्यामध्ये लसूण नाही. तर ते साधारण 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. आणि जरासं मीठ घालूयात आणि ह्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता शेंगदाण्याचं वाटण वेगळं आणि मिरचीचं वाटण वेगळं असंही तुम्ही करू शकता, पण आपल्याला झटपट करायचं आहे त्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र करून मी या पद्धतीने वाटण बनवून घेतलेलं आहे. आता इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी हाताच्या साहाय्याने प्रेस केल्यानंतर सहजरित्या स्मॅश होत आहे. एवढा मऊसर असा आपण बटाटा हा उकडून घेतलेला आहे, जेणेकरून किसून घ्यायची गरज पडणार नाही. अगदी सहजरित्या हाताने होऊन जातं. बघू शकता छान असा स्मॅश करून झालेला आहे. आता इथे भिजवलेला जो शाबू आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करूयात. 1 वाटी घेतलेला आहे. अर्धा चमचा इथे जिरे ॲड करूयात. आता तुम्ही जिरे खात नसाल किंवा तुमच्या भागामध्ये आवडत नसेल तर तुम्ही घातलं नाही तरी हरकत नाही. आता इथे मी अद्रक पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ. आणि जे बारीक केलेलं वाटण आहे ते याच्यामध्ये ॲड करूयात. तर काही ठिकाणी कोथिंबीर पण खाल्ली जाते, तर कोथिंबीर पण तुम्ही कापून त्याच्यामध्ये घालू शकता, फार सुंदर लागतं. पण काही ठिकाणी चालते तर काही ठिकाणी नाही. जसं की जिरं पण आहे की काही ठिकाणी घातलं जातं आणि काही ठिकाणी नाही आवडत, तर तुम्ही ते स्किप केलं तरी हरकत नाही. तर इथे आपलं हे एकजीव करून झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे असे आपण वडे बनवून घेणार आहोत. अगदी मध्यम आकाराचे हे वडे बनवून घेणार आहोत. आता हे हाताला चिटकू नये म्हणून इथे जरासं तेल लावून घेऊयात हाताला आणि या पद्धतीने गोळा घेऊन आपल्याला मध्यम आकाराचा वडा बनवून घ्यायचा आहे. खूप मोठा असा वडा बनवायचा नाही आहे, कारण की तो वरून भाजला जातो आणि आतून एकदम कच्चा राहिला जातो. त्यामुळे अगदी मध्यम आकाराचेच आपल्याला छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहे, जेणेकरून ते तळल्यानंतर दोन्ही साईडनी आतूनही व्यवस्थित भाजला जाईल. तर या आकाराचा आपल्याला वडा बनवून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने बाकीचे वडे पण बनवून घेऊयात. तर हे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत. आता मध्यम आचेवरती याला आपण तळून घेणार आहोत. खूप मोठ्या अशा गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे नाही आहेत, नाहीतर वरून ते भाजले जातील पण आतून एकदम कच्चे राहतील. त्यामुळे मध्यम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवरतीच आपल्याला हे करायचे आहेत आणि 3-4 मिनिटानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला परतून घ्यायचं आहे.
लगेचच आपल्याला परतायचं नाही आहे. तर आता ह्या दोन्ही साईडला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर वडे तळण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. बाकी कृती ही झटपट होते, फक्त तळण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो एक्स्ट्रा. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला आपला वडा हा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता एक्स्ट्राचं तेल आहे ते नितळावं म्हणून मी ते चाळणीचा वापर केलेला आहे. तुम्ही टिश्यू पेपर पण वापरू शकता. तर हे आपले वडे बनून तयार आहेत. नुसत्या दह्याबरोबर पण फार सुंदर लागतात. तर इथे दही घेऊया आणि याच्यावरती आपण वडा घेऊयात आणि हे वडे खायला फार सुंदर लागतात. तर हे वडे बनून तयार आहेत. तर अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.